नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नंबर रोजच्या सिरीजमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आजचा आपला दिवस आहे दिवस चौथा म्हणजेच डे 4 आणि ह्या दिवसामध्ये ह्या डे मध्ये आपण पुन्हा एकदा एक जो अंक आहे तो आपला पाहणार आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहणार आहोत आपण 1 कारण तो एकच इकडचा राहिलेला आहे लेफ्ट हँडचा 1 आणि राईट हँडचा जो आहे तो 0 राहिलेला आहे। ओके, असे दोनच आपले नंबर जे आहेत ते आता शिल्लक आहेत आणि ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आहे ते आपण पाहणार आहोत। ओके, बोटं तुमची व्यवस्थित ठेवून द्यायची आहे। ओके, आणि मग त्याच्यानंतर टाईप करायला जे आहे ते सुरुवात करायची आहे। ए जो आहे ए हा तुमच्या करंगळीने टाईप होतो आणि सेमीकोलन जो आहे म्हणजे इकडचा हा लेफ्ट हँडने आणि सेमीकोलन जो आहे तो राईट हँडने। ओके, मग त्याच करंगळीने तुम्हाला हे 1 हे बटन प्रेस करायचं आहे आणि नंतर राईट हँडने तुम्हाला 0 हे बटन प्रेस करायचं आहे। ओके, मी तुम्हाला करून दाखवते। A1 त्यानंतर मी स्पेस दिला, त्यानंतर इकडचा जो आहे सेमीकोलन 0 पुन्हा मी स्पेस दिला, A1 स्पेस सेमीकोलन 0 स्पेस, A1 स्पेस सेमीकोलन 0 स्पेस। ओके, हे जे आहे ते तुम्हाला 2 तास, जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तर तुम्हाला 2 तास हे काय करायचं आहे, टाईप करायचं आहे। आणि त्याच्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे आपले जे काही अगोदरचे म्हणजे आजचा हा जर चौथा दिवस आहे तर मग तुमचे अगोदरचे जे काही 3 लेसन झालेले आहेत तर त्या 3 लेसनची सुद्धा याच्यासोबत तुम्हाला काय करायचे, रिव्हिजन करायचे। मग कशी, तर ती सुद्धा मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुम्हाला काय जाईल, सोपं जाईल। पहिल्यांदा A1 त्यानंतर S2 त्यानंतर D3 आणि त्यानंतर F4 F5। ओके, हे तुम्हाला काय करायचं आहे, डाव्या हाताने तुम्हाला टाईप करायचं आहे। त्यानंतर उजव्या हाताने सेमीकोलन स्पेस देते मी। ओके, सेमीकोलन 0 त्यानंतर पुढचा जो आहे आपला तो L9 त्यानंतर K8 आणि नंतर J7 J6 हे तुम्हाला काय करायचे, टाईप करायचे। यामध्ये तुमचे 1 2 3 आणि 4 हे पूर्ण लेसन्स जे आहेत ते तुमचे काय झालेले आहेत, कव्हर झालेले आहेत। ओके, एवढं कळलं असेल तुम्हाला। त्याच्यानंतर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे जे प्रॅक्टिससाठी शब्द देते ते मी तुम्हाला याच्यामध्ये देऊन टाकते। ओके, मग आपल्याला याच्याशी रिलेटेड काय प्रॅक्टिस करायची, तर तुम्हाला A1 त्यानंतर स्पेस द्यायचे, सेमीकोलन आणि 0 हे जे आहे ते तुम्हाला ही एक लाईन तुम्हाला 3 वेळा टाईप करायचे, म्हणजे एक शब्द बाय मिस्टेक एक शब्द तुम्हाला 3 लाईन टाईप करायचा आहे। ओके, त्यानंतर पुढचा जो आहे तो तुम्हाला जे मी तुम्हाला टाईप करून दाखवलेला आहे तेच A1 त्यानंतर S2 त्यानंतर D3 त्यानंतर D3 नंतर आपलं काय होतं F4 F5। ओके, हा तुम्हाला काय करायचा आहे, 3 लाईन टाईप करायचा आहे। त्यानंतर सेमीकोलन 0 त्यानंतर आपला जो काही आहे L9 K8 त्यानंतर J7 आणि J6 हे तुम्हाला काय करायचं आहे, 3 लाईन टाईप करायचे, म्हणजे 3 शब्द आहेत तुम्हाला दिलेले। ओके, एका प्रकारे हे टाईप करून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, जो टाईप जे तुम्हाला मी दिलेले आहेत हे जे शब्द आहेत ते टाईप द अबाव पॅरेग्राफ, म्हणजे हा तुम्हाला काय समजायचं आहे की तो एक पॅरेग्राफ आहे। ओके, हा तुम्हाला काय समजायचं आहे, पॅरेग्राफ आहे आणि मग तुम्हाला तो काय करायचे, ॲटलिस्ट 5 टाइम तुम्हाला तो टाईप करायचा आहे। ओके, टाईप द अबाव पॅरेग्राफ ॲटलिस्ट 5 टाइम। ओके, हा तुम्हाला काय करायचे, एक पॅरेग्राफ समजायचे आणि तो तुम्हाला 5 वेळा जो काही आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे। आता त्याच्यानंतर आपला शेवटचा एक व्हिडिओ राहिलेला आहे, म्हणजे एक शेवटचा दिवस तुम्ही असं समजू शकता की लेसन नंबर तुमचा 5 डे 5 हा आपला 4th आहे आणि तुम्हाला अजून एक व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला पाहायचे। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण जी नंबर रो आहे
ती कशी आणि कुठे आणि कशा प्रकारे टाईप करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे जे आहे 1 to 5 हे जर व्हिडिओ जर तुम्ही जर व्यवस्थित जर पाहता ते, तर तुमची नंबर रोवर जो आहे तो तुमचा हात व्यवस्थित बसून जाईल. ओके, तर पुढचा जो शेवटचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहायला विसरू नका. आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस फाईलची लिंक देते. ती लिंक तुम्ही डाउनलोड करा आणि तुमची प्रॅक्टिस जी आहे ती तुम्ही सुरू करा. आणि आपले जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.